वर्ष 300 वर्ष उभा मराठी मुलूक पारतंत्र्यात चाचपडत आहे. जणू काही 12 महिन्यांच्या अमावस्याने गराडा घातलाय. या मराठी मुलकाची भूमी त्या घोड्यांच्या टापाखाली कणते आहे, गाराने गाते आहे. आम्ही तलवार चालवतो कुणासाठी? आम्ही त्या परक्यांची चाकरी का करायची? झुंजीत झुंजणार आम्ही, मरणार आम्ही, मारणार आम्ही आणि धूळ खाणार तो हा बादशाह. छे, काय हे पारतंत्र्यातील मोडताड जगणं. या सह्याद्रीला जाग कशी येत नाही? कुणीच कसा प्रश्न विचारत नाही? हाच प्रश्न आम्ही आमच्या लहान वयात आमच्या तीर्थरूपांना विचार. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, जिजा जिजा जिथे रयतेचा छळ होतो, रक्ताचे पाट वाहतात, तिथे गवतालाही भाले फुटतात आणि याच भूमीवर सहस्त्र जीवांना जगण्याचं स्फुरण देतो तो हा स्वातंत्र्याचा सूर्य. पण हा सूर्य सहजासहजी वर येत नाही. त्यासाठी पारतंत्र्याचा श्वास कोंडावा लागतो, मनगटात बळे मोडून तलवारीचे वार करावे लागतात. या मोरताड जनतेला जागा करावं लागतं, त्यांच्या हातात पेट्या मशाली द्याव्या लागतात. पण जिजा खचली नाही की खंगली नाही. ती त्या सूर्यना